फ्रेमवर्कला एक्सप्लेन करायचं आहे मला. सोबतच एक छोटासा मॉड्यूल घ्यायचा आहे जँगोवर. डेटाबेस कनेक्टिव्हिटी याबद्दल पण थोडं सांगायचं आहे की पायथॉनसोबत डेटाबेस कसा आपण कनेक्ट करू शकतो. हा एक प्रयत्न आहे. पहिले समजून घेऊ ॲक्च्युली जँगो काय आहे, थोडं डिफिनेशन वगैरे, आणि आपल्याला करायचं काय एक फ्लो मी इथं एक्सप्लेन करतो आणि एक एक टास्क मग तुम्हाला करून दाखवतो मी. माझे टास्क झाल्यानंतर सेम टास्क तुम्हाला करून पाहिजे आहे. पहिले मी जे टास्क करणार आहे त्या टास्कवर लक्ष द्या फक्त, एवढं माझं एक रिक्वायरमेंट आहे तुमच्या साईडनं. तर सर्वात पहिल्यांदा जँगो काय आहे, याचं डेफिनेशन काय असतं ते. जँगो इज अ हाय लेवल पायथॉन वेब फ्रेमवर्क. वेब फ्रेमवर्क आहे, वेब ॲप्लिकेशनसाठीचं एक फ्रेमवर्क आहे. इट अलाउज यू टू बिल्ड अ डायनामिक वेबसाईट. डायनामिक वेबसाईट आणि स्टॅटिक वेबसाईट सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. इंटरॅक्टिव्ह ज्या वेबसाईट असतात त्यांना आपण डायनामिक वेबसाईट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण युजर त्याच्यासोबत इंटरॅक्शन करतो. आणि वेब ॲप्लिकेशन क्विकली अँड सिक्युअरली. व्हाय इज जँगो डायनामिक? इट कॅन इंटरॅक्ट विथ HTML कॉन्टेंट डायनामिकली यूजिंग डेटा फ्रॉम द डेटाबेस. तुमचा जो डेटा आहे तो डेटाबेसकडून येणार याच्याकडे, आणि इट विल वर्क ॲज अ डायनामिक. ओके. इट सपोर्ट्स फॉर्म्स, टेम्पलेट्स, सेशन्स, युजर ऑथेंटिकेशन आणि मच मोर. ही त्याची फीचर्स आहेत. इट इंटरॅक्ट्स विथ डेटाबेस इन रिअल टाईम. रिअल टाईम हा डेटाबेससोबत इंटरॅक्ट करतो जँगो फ्रेमवर्क. सो द कंटेंट चेंज बेस्ड ऑन द युजर इनपुट्स ऑर डेटा अपडेट्स. युजर जसा डेटा चेंज करेल त्यानुसार वेबसाईटवरचे कंटेंट चेंज केला जाईल. सर्वजण इकडे बघा, सर्वजण PPTकडे लक्ष द्या, लास्ट बेंचेस स्पेशली. डेफिनेशन कळली जँगोची. वेब फ्रेमवर्क आहे, डायनामिक वेबसाईटसाठी आपण याला यूज करतो. सोबतच एक अजून स्लाईड आहे, जास्त मोठी स्लाईड नाही आहे, याच्यात थोडं बेसिक एक्सप्लेनेशन आहे. फीचर्स काय याचे? फास्ट डेव्हलपमेंट. डिस्क्रिप्शन अलाउज डेव्हलपर टू बिल्ड वेबसाईट क्विकली विथ लेस कोड. सेकंड, सिक्युअर्ड. ह्या साऱ्या अटॅक्सपासून हा सिक्युरिटी देतो आपल्याला. स्केलेबल आहे, यूज बाय बिग कंपनीज, इंस्टाग्राम सारख्या कंपनी. बिल्ट इन ॲडमिन इंटरफेस. याच्यात ॲडमिन इंटरफेस आपल्याला बिल्ट इन मिळून जातं. म्हणजे तुम्हाला डेटाबेससोबत इंटरॅक्ट करण्यासाठी इथं ॲडमिन पॅनल तुम्हाला इनबिल्ट मिळतं जँगोमध्ये. आणि हे बेस आहे MVT आर्किटेक्चरवर. MVTचा मिनिंग होतो मॉडल, व्ह्यू आणि टेम्पलेट डिझाईन पॅटर्न. मॉडल, व्ह्यू आणि टेम्पलेट हा डिझाईन पॅटर्नवर हा जँगो काम करतो. ठीक आहे. आता हे पॅटर्न काय आहे, आर्किटेक्चर थोडक्या शब्दात आपण समजून घेऊ. बेसिकली आर्किटेक्चर काय असतं त्याचं पुढच्या स्लाईडमध्ये येईल. पण तत्पूर्वी आपला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं टायटल बघून घ्या. आपल्याला करायचं काय नेमकं, आपली डिरेक्शन कोणती, आपण कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार आहोत, करणार का होय आपण, हे इथं मेन्शन केलेलं आहे. एम्प्लॉई डिटेल्स डिस्प्ले जँगो MVT इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तुम्ही लॉग इनमधून युजर ॲज अ लॉग इन व्हाल, देन तुम्ही एम्प्लॉईच्या डिटेल्स भराल आणि त्या डिटेल्स तुम्हाला वेब पेजवर डिस्प्ले करायचे आहे. एवढे सिम्पल ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. बेसिकली ह्याच्या प्रोजेक्टचा उद्देश आहे की डेटाबेससोबत कशी कनेक्टिव्हिटी आपल्याला इस्टॅब्लिश करता येईल, हा याचा उद्देश आहे. तर हे आर्किटेक्चर आपण याचं बघून घेऊ एक वेळा. असं तुम्हाला दिसेल फायनल. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, मॉडल, व्ह्यू आणि टेम्पलेट. मॉडलचा अर्थ काय होते? हँडल्स द डेटाबेस ऑपरेशन्स. डेटाबेसचे जे ऑपरेशन्स आहे CRUD, CRUD ऑपरेशन्स, ते सारे CRUD ऑपरेशन्स मॉडलमध्ये हँडल केल्या जातं. व्ह्यू म्हणजे कंटेन्स बिझनेस लॉजिक अँड कंटेन्स मॉडल टू टेम्पलेट. बिझनेस लॉजिक म्हणजे साऱ्या गोष्टी कशा होणार, कसं होणार सर्व कामं, याचं व्ह्यूकडे आहे. टेम्पलेट्स म्हणजे HTML तुमच्या ज्या फाईल्स आहे, HTMLच्या फाईल्स, त्या फाईलसोबत हा व्ह्यू इंटरॅक्ट करेल. कोण इंटरॅक्ट करेल? व्ह्यू इंटरॅक्ट करेल. आता हे तर मी टर्म 3 सांगितलं तुम्हाला, पण हे ॲक्च्युअली कसं होतं वर्क याचा फ्लो तुम्हाला इथं मी डिस्कस करतो या स्लाईडमध्ये. बघा तुम्ही, बघा इथे हे सर्वांना कळत आहे स्लाईड व्यवस्थित? याच्या समजण्यास काही डिफिकल्टी आहे? बघा, हा युजर आहे, एक रिक्वेस्ट पाठवतो. V स्टँड्स फॉर व्ह्यू फंक्शन. हा काय आहे? व्ह्यू फंक्शन आहे. व्ह्यू फंक्शनकडे डेफिनेटली एक रिक्वेस्ट जाते. रिक्वेस्ट गेली, पोर्ट नंबर 8000,
एक रिक्वेस्ट जाणार, व्ह्यू काय करणार, त्या रिक्वेस्टसाठी रिस्पॉन्स देणार. पण हा रिस्पॉन्स कसा दिला जाईल? बाय टेकिंग द डेटा फ्रॉम द डेटाबेस अँड बाय टेकिंग द डेटा फ्रॉम द HTML. म्हणजे या दोन डेटांना तो काय करेल? कंबाईन करेल. म्हणजे HTML काय देईल तुम्हाला? एक स्ट्रक्चर देईल. काय देईल? आणि डेटाबेसमधून काय मिळेल तुम्हाला? डेटा मिळेल. पण याच्यात सर्वात महत्त्वाचा पैलू आहे एम स्टँड्स फॉर मॉडल. मॉडल म्हणजे काय? तर डेटाबेससोबत केलेलं इंटिग्रेशन. कशासोबत केलेलं इंटिग्रेशन? डेटाबेससोबत. डेटाबेस आहे इथे आहे, MySQL डेटाबेस आहे. तर MySQL डेटाबेसला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे पायथॉन आणि MySQL डेटाबेसचं काय घडून आणावं लागेल? कम्युनिकेशन. काय घडून आणावं लागेल? कम्युनिकेशन. तर ते कम्युनिकेशन जर मी घडवून आणलं, ते जर व्यवस्थित एस्टॅब्लिश झालं, तर हा डेटाबेस मॉडलला देणं सुरू करेल. कोणाला देणं सुरू करेल? मॉडल फंक्शनला. आणि मॉडल फंक्शन कुठं पाठवेल? हा व्ह्यूकडे पाठवेल. कुठं पाठवेल? व्ह्यूकडे. आणि व्ह्यू कोणाला रिस्पॉन्स देईल? शेवटी युजरलाच रिस्पॉन्स देईल ना. तर ही रिक्वेस्ट आहे, याला म्हणतात HTTP रिक्वेस्ट. कोणती रिक्वेस्ट? जेव्हा आपण ब्राउझरमध्ये वेबसाईटचं नाव टाईप करतो तेव्हा आपण एक रिक्वेस्ट जनरेट करत असतो, त्यांना म्हणतात HTTP. काय म्हणतात? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. एक रिक्वेस्ट जनरेट होते आणि त्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स मिळतो. पण हा जो इथे रिस्पॉन्स मिळणार आहे हा डायनॅमिक नेचरचा आहे. कसा आहे? डायनॅमिक म्हणजे कसा? तर याच्यामध्ये डेटाबेस इन्व्हॉल्ड आहे. कोण इन्व्हॉल्ड आहे? जेव्हा डेटाबेस इन्व्हॉल्ड असतो तर तो त्याचा कंटेंट चेंज होत राहतो ना. डेटाबेसचं कंटेंट आपल्याला डायनॅमिक नेचरचं मिळू शकतं ना. वेगवेगळ्या युजरसाठी वेगवेगळं कंटेंट्स. इट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक नेचर. तर आपल्याला हे पूर्ण अचीव करायचं आहे. आता याच्यातला हा जो महत्त्वाचा पार्ट आहे या डेटाबेसमधला, तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा डेटाबेस. सर्वात पहिल्यांदा मला हा डेटाबेस कुठेतरी ठेवावा लागेल. तर कुठं ठेवणार आहे डेटाबेस? एकतर मी माझ्या सिस्टीममध्ये ठेवू शकतो किंवा मी क्लाउडमध्ये ठेवू शकतो. कुठे ठेवू शकतो? क्लाउडमध्ये. किंवा ऑन प्रिमायसेस ठेवू शकतो. तर मी हा डेटाबेस ठेवणार आहे क्लाउडमध्ये. म्हणजे मला ह्या डेटाबेसला क्लाउडमध्ये कॉन्फिगर करावं लागेल. काय करावं लागेल? क्लाउडमध्ये काय करावं लागेल? इन्स्टॉल करावं लागेल ना, कॉन्फिगरेशन करावं लागेल ना डेटाबेसचं. तर ते मला करायचं आहे. तर ह्या कॉन्फिगरेशनसाठी, ह्या पार्टसाठी मी वापरणार आहे AWSचं सर्व्हर. त्या AWSच्या सर्व्हरची एक सर्व्हिस आहे, म्हणजे AWSची सर्व्हिस आहे EC2, इलॅस्टिक कम्प्यूट क्लाउड. ही सर्व्हिस आहे. त्या सर्व्हिसचा वापर करून मी एक व्हर्च्युअल मशीन बनवणार आहे. काय बनवणार आहे? व्हर्च्युअल मशीन. व्हर्च्युअल मशीन म्हणजे एक ऑपरेटिंग सिस्टीम मी लॉन्च करणार आहे, ज्याचं नाव आहे उबंटू. उबंटू सर्व्हर आहे. कोणतं सर्व्हर आहे? उबंटू. उबंटू इज अ लिनक्स. नाव ऐकलं असेल तुम्ही. उबंटू, रेड हॅट हे नावं आहे वेगवेगळे. तर मी उबंटूचं सर्व्हर एक इथे लॉन्च करणार आहे आणि त्या सर्व्हरमध्ये MySQL डेटाबेस इन्स्टॉल करणार आहे. कोणता डेटाबेस? MySQL डेटाबेस. आता एक गोष्ट इथे, जेव्हा मी हा डेटाबेस माझ्या सिस्टीममध्ये नाही राहणार आहे, हा रिमोट लोकेशनवर राहणार आहे. कोणत्या लोकेशनवर राहणार आहे? रिमोट लोकेशनवर. जेव्हा एखादी गोष्ट रिमोट लोकेशनवर असते त्याला काय असते? IP ॲड्रेस असते. काय असते? IP ॲड्रेस. कोणता ॲड्रेस? IP ॲड्रेस असते. इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस म्हणतात त्याला. तो IP ॲड्रेस मला माझ्या मॉडलमध्ये कॉन्फिगर, म्हणजे माझ्या सेटिंग्समध्ये, कुठं सेटिंग नावाची फाईल आहे, सांगेल मी तुम्हाला. त्या सेटिंग नावाच्या फाईलमध्ये साऱ्या डिटेल्स मला, डेटाबेसच्या ज्या डिटेल्स आहे, सो दॅट ते कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होईल, त्या साऱ्या डिटेल्स मला मेन्शन कराव्या लागतात. कळलं का काय म्हटलं मी? त्या डिटेल्स काय करावं लागेल? मला मेन्शन करावं लागणार प्रॉपरली. तर मी हे करणार आहे आता. ठीक आहे? कळलं का तुम्हाला? सीन कळला का काय आहे सीन? अशी एक रिक्वेस्ट जाणार. काय जाणार? एक रिक्वेस्ट जाणार. कुठून जाणार रिक्वेस्ट? युजरकडून. पण हे इथून डेटाबेसमधून त्याला डेटा मिळवण्यासाठी काय करावं लागेल? एवढा जर आर्किटेक्चर आहे MVT, याचं कम्युनिकेशन घडून आणावं लागेल या डेटाबेससोबत. इज इट क्लिअर? तर ते मी करणार आहे. त्या सेटिंग्स मी करणार आहे. त्याचं माझ्याकडे टेम्पलेट वगैरे रेडी आहे. तर माझ्याकडे MVT मॉडेलचं काय रेडी आहे? टेम्पलेट रेडी आहे. काय रेडी आहे? टेम्पलेट रेडी आहे. टेम्पलेट रेडी आहे. ठीक आहे? ते तुम्हाला मी GitHubच्या माध्यमातून आता उपलब्ध करून देणार. मी एक वेळा ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटी करून दिल्यानंतर. सेकंड गोष्ट, मला हा पार्ट हँडल करायचा. कोणता पार्ट? हा डेटाबेससोबतचा पार्ट. तर या पार्टसाठी जे काही रिक्वायर्ड इन्स्टॉलेशन लागतात, जे काही पॅकेजेस लागतात, ते पॅकेजेससुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. कोणकोणते कमांड्स आपल्याला चालवावं लागणार, सो दॅट MySQL डेटाबेस
इन्स्टॉल होईल EC2 म्हणजे ओबंटूमध्ये. कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये? ओबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बघा आता विंडोजमध्ये जर मला डेटाबेस इन्स्टॉलच करावा लागतो ना, तसंच एक ओबंटू नावाचं सर्व्हर आहे, ओबंटू सर्व्हर. त्या सर्व्हरवर सुद्धा मला डेटाबेस काय करावं लागेल? इन्स्टॉल करावा लागेल. काय करावं लागेल? इन्स्टॉल. डेटाबेस वापरायचा तो इन्स्टॉल करावा लागेल ना, तर तो मी इन्स्टॉल करणार आहे. त्याच्या काही रिक्वायर्ड स्टेप्स आहे, त्या स्टेप्स मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर सर्वात पहिले मला हा डेटाबेसबद्दल मी थोडं काम करणार. तर पण हा डेटाबेससाठी काम करण्यासाठी मला इन्स्टॉलेशन करण्यासाठी मला कोणतं अकाउंट लागेल? AWS. आणि मला अपेक्षा आहे की तुमचं AWS अकाउंट रेडी असेल. आता सर्वांचा रेडी आहे AWS अकाउंट आहे, तर तुम्हाला त्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे फक्त. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण MVT मॉडेल बघितलं. सोबतच ह्या MVT मॉडेलचा समजतानीच काही गोष्टींना समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. MVT मॉडेल ठीक आहे, तुम्हाला कळलं, पण या मॉडेलच्या संदर्भात काही फाईल्स आहेत. काय आहे? फाईल्स आहे, पायथॉनच्या फाईल्स आहे. त्या फाईल्स खूप महत्त्वाच्या आहे. त्या फाईल्सला थोडा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. MVT मॉडेल एक आयडिया आहे की बा असं असं काम होईल. काय होईल काम? एक रिक्वेस्ट जाणार. रिक्वेस्ट कोणाकडे जाणार? डेफिनेटली व्ह्यू फंक्शनकडे रिक्वेस्ट जाणार. व्ह्यू फंक्शनकडे रिक्वेस्ट गेल्यानंतर व्ह्यू फंक्शनला डेटा लागेल काहीतरी. यस ऑर नो? काहीतरी डेटा लागेल ना, डायनामिक डेटा. तो डायनामिक डेटा कोणाकडून मिळवेल? मॉडेलकडून मिळवेल. कोणाकडून मिळवेल? पण मॉडेलकडे हा डेटा कुठून येईल? डेटाबेसकडून येईल. आणि तो डेटा एका फॉर्मॅटमध्ये मला डिस्प्ले करायचा आहे. तर व्ह्यू फंक्शन कोणाकडे जाणार? टेम्पलेटकडे जाणार. कोणाकडे जाणार? टेम्पलेट. आणि टेम्पलेटजवळ काय आहे? टेम्पलेटजवळ HTML पेजेस आहे. काय आहे? HTML पेजेस आहे. म्हणजे HTML पेज आहे, त्याच्याकडे एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा मॉडेल फंक्शनपासून घेऊन येईल आणि तो तिथे ठेवेल. कळलं का? HTML इज अ स्केलेटन. HTML इज अ स्केलेटन. एक तुम्हाला स्ट्रक्चर देईल, समजा नेम. पण त्या नेमच्या खाली नेमकं काय? डेटा लागेल ना. तो डेटा कुठून येणार? सॅलरी, एम्प्लॉईची सॅलरी एक फील्ड आहे HTMLची, पण त्या सॅलरीच्या अगेन्स्ट डेटा कुठून येणार? डेटाबेसकडून येणार. पण तो डेटा डायरेक्ट डेटाबेसकडून येणार नाही. तो सर्वात पहिल्यांदा मॉडेलकडे येणार. कोणाकडे येणार? मॉडेलकडे येणार. आणि मॉडेल हा कोणाला पाठवणार? व्ह्यू फंक्शनला पाठवणार. आणि व्ह्यू फंक्शन टेम्पलेटमध्ये तो डेटा ठेवून युजरला रिस्पॉन्स देईल. कळलं? दॅट इज अ डायनामिक. हे मला सांगायचं आहे. पण हे करत असताना वेगवेगळे फाईल्स मधात येतात. या 3 गोष्टी समजण्यासाठी काही फाईल्स आहेत, त्याचा स्टडी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या फाईल्सला आपण 1 बाय 1 बघू. महत्त्वाच्या फाईल्स आहेत, सर्व फाईल आपण बघणार नाही इथं. तर आपण 1 बाय 1 एक फाईल बघूया इथे. सर्वात पहिल्यांदा Django तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल सिस्टीम. हे महत्त्वाची स्टेप आहे. Django इज अ फ्रेमवर्क. तुम्हाला जसं सांगितलं, Django तुम्हाला वापरायचा तर इन्स्टॉल करावं लागेल ना तुमच्या विंडोज मशीनमध्ये. तर त्याचं हे इन्स्टॉलेशनची स्टेप आहे. आता आपण त्या फाईल्स बघू, कोणत्या फाईल्स आहे, ज्या फाईल्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. तर पहिली फाईल आहे views.py. ही फाईल बिलॉंग करते व्हीला. व्ही म्हणजे व्ह्यू मॉडेल आणि टेम्पलेट. काय काय टर्म्स आहे? व्ह्यू, मॉडेल, टेम्पलेट. म्हणून याला म्हटलं जाते MVT मॉडेल. त्याच्यातलं व्ह्यू फंक्शन आहे. तर व्ह्यू फंक्शनचं नेमकं काम काय? इथं बघा, फेचेस अँड HTML टेम्पलेट. HTML टेम्पलेट हा मिळवतो. काय फेच करतो? हा फेच म्हणजे मिळवतो, प्राप्त करतो. काय ऑब्टेन करतो? HTML फाईलला हा ऑब्टेन करतो. कोणती फाईल आहे? त्याची माहिती views.py मध्ये मेन्शन आहे. फिल्स इट विथ द डेटा फ्रॉम मायडिक्ट. मायडिक्ट म्हणजे मॉडेलकडून आलेला डेटा त्याच्यात फिल करून देतो. तुमच्याकडे एक टेम्पलेट बनलं, ते टेम्पलेट कोणाकडून घेतलं यांनी सांगा? HTML टेम्पलेटकडून घेतलं. त्याच्यामध्ये डेटा ठेवावा लागेल ना. तो डेटा कुठून ठेवला? मायडिक्ट. इथं मी क्रिएट केलेला एक, म्हणजे मॉडेल्सपासून आला आहे तो डेटा. कुठून आला? मॉडेल्सपासून तो डेटा आला. तो डेटा ठेवला म्हणजे एक HTML फॉर्म आहे समजा. सिरियल नंबर, नेम, देन सॅलरी, असा एक तुम्ही स्ट्रक्चर HTML मध्ये डिझाईन केलं समजा फॉर एक्झाम्पल. पण या स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट डेटा ठेवावा लागेल ना. हा डेटा कुठून आणणार तुम्ही? डेटाबेसकडून आणणार ना. तर डेटाबेसकडून आणणार, तर हा डेटाबेसकडून आणणार म्हणजे मॉडेल्सकडून तो डेटा येईल. कुठून येईल? मॉडेल्सकडून येईल. मॉडेल्स कोणासोबत कम्युनिकेट आहे? मॉडेल्सजवळ डेटा नाही आहे. मॉडेल कुठून तरी घेऊन येईल ना डेटा तुमच्यासाठी. तर मॉडेल कोणाकडून आणणार? तर मॉडेल आणन डेटाबेसकडून. कोणाकडून? इज इट क्लिअर? MVT मॉडेल. सर्वात पहिल्यांदा काय झालं? HTML फाईल कोण मिळवली? व्ह्यूजनं मिळवली. त्या HTML फाईलमध्ये डेटा कुठून ठेवला? मॉडेल्स. पण मॉडेल्समधून कुठून आला डेटा?
मॉडल्समधून डेटा आला डेटाबेसकडून. तर मॉडल्स डॉट पी वाय आणि डेटाबेसचं मला काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. त्याच्याशिवाय डेटा येणार नाही, हे मला इथं सांगण्यासारखं आहे. हां, नेक्स्ट फोल्डर आहे टेम्पलेट. टेम्पलेट फोल्डरमध्ये बेसिकली HTMLच्या फाईल्स असतात. कोणत्या फाईल्स असतात, HTMLच्या फाईल्स असतात. आणि या 3 गोष्टींमुळंच याला म्हटलं गेलं काय, मॉडल MVT मॉडल म्हटलं गेलं. कोणतं, MVT. M स्टँड्स फॉर मॉडल, व्ह्यू स्टँड्स फॉर व्ह्यू फंक्शन, T स्टँड्स फॉर टेम्पलेट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? काय रोल आहे याचा, कळला रोल? व्ह्यूचा रोल काय, रिक्वेस्ट कोणाकडे जात असतं, व्ह्यू फंक्शनकडे जात असतं. कोणाची रिक्वेस्ट जाते, युजरची रिक्वेस्ट जाते. मग व्ह्यू काय करतो, HTML पासून एक पेज घेतो. कोणाकडून पेज घेतो, HTML म्हणजे टेम्पलेट्सकडून पेज घेतो, टेम्पलेट्स. आणि या टेम्पलेट पेजमध्ये डेटा कुठून भरतो, हा मॉडलकडून भरतो. पण मॉडलजवळ डेटा कुठून येतो, तर डेटाबेसकडून येते. म्हणून या मॉडलला म्हटलं MVT मॉडल. आणि या MVT मॉडलमुळेच याला डायनामिक डेटाबेस म्हणजे याला डायनामिक म्हटलं आहे. जँगो इज अ डायनामिक, त्यामुळं हा डायनामिक बनलेला आहे. कळला तुम्हाला या गोष्टी? तर कोणकोणत्या फाईल्स आहे, आय होप इट इज क्लिअर. व्ह्यू, मॉडल आणि टेम्पलेट नावाचं फोल्डर. कळलं एवढ्या गोष्टी? कदाचित काही लोकांना माहीत असेल, त्यांचं रिव्हिजन झालं आज. ठीक आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, emp.html नावाची एक फाईल बनवली आहे. employee.html नावाची एक फाईल बनवलेली आहे. models.py आणि टेम्पलेट्स फोल्डरमध्ये ती फाईल आहे. कुठं आहे फाईल, टेम्पलेट्स नावाच्या फोल्डरमध्ये आहे. इज इट क्लिअर? ओके. देन नेक्स्ट एक एक आपण बघू याच्यातला टर्म्स. हां, आता settings.py नावाची फाईल असते. कोणती फाईल, settings.pyचा अर्थ काय होतो, ही एक खूप महत्त्वाची फाईल आहे या केसमध्ये. काय, setting.py इज अ स्पेशल पायथॉन फाईल दॅट स्टोअर ऑल द कॉन्फिगरेशन सेटिंग्स. या फाईलमध्ये काय असतं, साऱ्याच्या साऱ्या कॉन्फिगरेशनच्या सेटिंग्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटाबेसचा IP ॲड्रेस कोणता आहे, कळलं का? देन डेटाबेसचा पोर्ट नंबर कोणता आहे, किती आहे डेटाबेसचा पोर्ट नंबर MySQLचा 3306. किती आहे पोर्ट, माहिती आहे ना? पोर्टचा कॉन्सेप्ट माहिती आहे सर्वांना की नाही माहीत? लास्ट बेंच स्टुडंट पोर्ट माहिती आहे सर्वांना? तर HTMLचा पोर्ट नंबर असतो 3306. जर कोणाला माहीत नसेल पोर्टचा अर्थ, तर मी सिंपल भाषेत सांगतो. पोर्टचा अर्थ होते तुम्ही त्या MySQL डेटाबेसला कुठून ॲक्सेस करणार. तुम्हाला म्हटलं ही रूम आहे, या रूममध्ये तुम्हाला यायचं आहे, तो कुठून येणार, विंडोजमधून येणार की डोअरमधून येणार, विंडोजमधून येणार. त्या विंडोजला एक नंबर आहे ना, 208 ॲक्सेस आहे ना तो. तसाच डेटाबेसचा डेटा कुठून येणार, त्याला म्हणतात पोर्ट नंबर, ॲक्सेस नंबर. तो ॲक्सेस नंबर आहे 3306. कोणता ॲक्सेस नंबर, जसा रूममध्ये येण्याचा डोअरचा नंबर असतो, तसाच MySQL डेटाबेससोबत कनेक्ट होण्यासाठी एक नंबर असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ पोर्ट नंबर. तो पोर्ट नंबर आहे 3306. तर 3306 हा डिफॉल्ट पोर्ट आहे, तुम्ही चेंज पण करू शकता. तर त्याची इन्फॉर्मेशन कुठं मेन्शन आहे, settings.py मध्ये. कुठं मेन्शन आहे, settings.py मध्ये. सेकंड गोष्ट, डेटाबेस एका सर्व्हरवर आहे, त्या सर्व्हरला काय IP ॲड्रेस आहे, काय आहे, त्या IP ॲड्रेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठं मेन्शन करावी लागेल, settings.py मध्ये मेन्शन करावं लागेल. कुठं मेन्शन करावं लागेल, कळलं का? इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिगरेशन इन्फॉर्मेशन. काय म्हणतात याला, कॉन्फिगरेशन इन्फॉर्मेशन. या साऱ्या कॉन्फिगरेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला ठेवावं लागेल. तुम्ही बघू शकता, हे असं त्याचं स्ट्रक्चर आहे. व्हॉट इज manage.py, इट हेल्प्स यू टू रन आणि मॅनेज युअर, तुमच्या फाईल्स तुम्हाला मॅनेज करण्यासाठीचं आहे manage.py आहे. आता इथं बघा, ही कमांड लिहिली, मला डेटाबेस सुरू करायचा आहे, मला ॲक्च्युली जँगो सुरू करायचं आहे, जँगोचं सर्व्हर सुरू करायचं आहे मला माझ्या सिस्टीममध्ये. तर एक कमांड मारावी लागेल ना मला. त्या कमांडसाठी कोण काम करतं, कोणती गोष्ट सुरू करण्यासाठी त्याच्या बॅकएंडमध्ये काही कमांड असतात ना, त्या कमांड कुठं असतात, जँगोच्या. तर त्या कमांड मॅनेज करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे manage.py ची. कोणाची आहे, इज इट क्लिअर? जँगोला मला सुरू करायचं आहे, आय वॉन्ट टू रन दॅट जँगो. कुठून सुरू करणार, कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेईन त्याची, तर रिस्पॉन्सिबिलिटी घेईल manage.py. इट विल रन अँड मॅनेज युअर जँगो. ओके, ते पूर्ण गोष्टी आहेत याच्या रिलेटेड. आणि त्या कमांड्स पण तुम्हाला सांगतो मी. जँगो सुरू करण्यासाठीच्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत, त्या कमांड्स इथं आहेत बघा. ह्या साऱ्या कमांड्स आहेत त्या
आपण ह्या कमांड पूर्ण शिकणार नाही आहोत, फक्त एक आयडिया देणार आहे मी. स्टार्ट द वेब सर्व्हर, पायथॉन manage.py रन सर्व्हर. नाव काय? manage.py लिहिलं नाही तर का लिहिलं manage.py? कारण की या सर्व्हरला सुरू करण्याची माहिती कोणाकडे आहे? manage.py आहे, म्हणून manage. पायथॉनला सुरू करण्याची कोणाकडे आहे काम? पायथॉन व्हर्च्युअल मशीनकडे आहे. कोणाकडे? माहीत आहे ना तुम्हाला? तसंच जँगो सुरू करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला दिली आहे? manage.py. स्टार्ट ॲप एखादा ॲप तुम्हाला चालू करायचं आहे, कोणाकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे? manage.py. देन मेक मायग्रेशन म्हणजे क्रिएट मायग्रेशन फाईल फॉर द डेटाबेस. डेटाबेसमधले चेंजेस कोणा करायचे आहे तुम्हाला? डेटाबेससोबत कम्युनिकेट करायचं, चेंजेस करायचे आहे तुम्हाला, कोणाकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे? manage.py. डेटाबेसला मायग्रेट करायचं, कोणाकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे? manage.py. ह्या कमांड्स आहेत वेगवेगळ्या, त्या कमांडचा मी आता यूज करणार आहोत. ठीक आहे, तर मी सर्व कमांडचा यूज नाही करणार आहे, ज्या आवश्यक आहेत त्याच वापरणार आहोत मी. हे कळलं? सर्वांना कळलं? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, नेक्स्ट त्या करस्पॉन्डिंग स्लाईड्स आहेत. आता व्हॉट इज मॉडल मी एक्सप्लेन ऑलरेडी केलं. मॉडल काय? model.py, MODEL. मी बोललो ना model.py. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला काय होतो, पण त्याला अजून थोडे डिटेलमध्ये समजून घेऊ. model.py म्हणजे नेमकं काय? अ मॉडल इज अ पायथॉन क्लास दॅट डिफाईन्स द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस टेबल. डेटाबेस टेबल म्हणजे काय असतं? डेटाबेसमधले जे रेकॉर्ड्स आहे त्या रेकॉर्डच्या अगेन्स्ट कोणते रेकॉर्ड्स आहे त्याची माहिती म्हणजे टेबल. सिरियल नंबर, ID, नेम, एम्प्लॉई ID, एम्प्लॉई सॅलरी, एम्प्लॉई ॲड्रेस. याला काय म्हणतात? डेटाबेसचं काय म्हणतात याला? दिस इन्फॉर्मेशन, डेटाबेस टेबल इन्फॉर्मेशन, दॅट इज अ डेटाबेस स्ट्रक्चर. दॅट इज अ डेटाबेस स्ट्रक्चर. ह्या साऱ्या गोष्टी. आणि एक नवीन टर्म आहे इथं, मेक मायग्रेशन. म्हणजे काय? तुमचा मॉडल आहे ना, हा मॉडल मी म्हटलं ना, काय काय म्हटलं मी तुम्हाला? व्ह्यू, मॉडल आणि टेम्पलेट. इज इट क्लिअर? असंच काहीतरी मी ड्रॉ केलं होतं ना. आणि हा मॉडलचं इंटिग्रेशन कोणासोबत आहे? डेटाबेससोबत आहे. कोणासोबत आहे? तर हे जे कम्युनिकेशन आहे मॉडलचं डेटाबेससोबत, ते कम्युनिकेशन म्हणजेच मायग्रेशन्स. म्हणजे कन्वर्ट्स मॉडल क्लास इंटू मायग्रेशन फाईल. म्हणजे काय? तर तुम्ही मॉडलमध्ये model.py मध्ये मेन्शन केलं सिरियल नंबर, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई ॲड्रेस, देन एम्प्लॉई सॅलरी, देन एम्प्लॉई ID. ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या. ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या तो डेटाबेसकडे पाठवेल. कोणाकडे पाठवेल? डेटाबेस. तसा स्कीमा डेटाबेसमध्ये तो रेडी करेल. म्हणजे तो स्वतः एक स्कीमा बनवेल आणि तो स्कीमा अप्लाय करण्यासाठी कमांड मारायची आहे मला, दॅट इज अ मायग्रेट. कोणती कमांड? मायग्रेट. म्हणजे तुम्ही एक स्ट्रक्चर बनवलं, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई ॲड्रेस, एम्प्लॉई सॅलरी, एम्प्लॉई ID. तुम्ही एक स्ट्रक्चर बनवलं. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला डेटाबेसमध्ये काय करायचं आहे? इम्प्लिमेंट करायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ मायग्रेट. काय म्हणतात त्याला? मायग्रेट. म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमचा डेटाबेससोबत तुम्ही जुडलेले आहे व्हाया मॉडल. मॉडलच्या माध्यमातून तुम्ही MySQL डेटाबेससोबत काय झाले? कनेक्ट झाले. ही सारे कंडिशन. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? तर हे साऱ्या गोष्टी आहेत यामध्ये. आता हे झालं, मायग्रेशन झालं एक वेळा, मायग्रेशन आणि मायग्रेट झालं. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे CRUD ऑपरेशन, CRUD, क्रिएट, अपडेट, ह्या तुम्ही ऑपरेशन्स करू शकता डेटाबेससोबत. इज इट क्लिअर? ह्या स्टेप्स फॉलो करावं लागणार आहे. मॉडल खूप महत्त्वाचं आहे. तर कोणतं मॉडल? एम इज अ मॉडल. व्ह्यू इज अ सर्वच महत्त्वाचं आहे. व्ह्यूची पण महत्त्व आहे, टेम्पलेटचं पण महत्त्व आहे. टेम्पलेटला बायफॉरगेट केलं तर काय होईल? डेटा कुठे ठेवणार तुम्ही? टेम्पलेट पण आवश्यक आहे ना. व्ह्यूला बायफॉरगेट केलं तर काय करणार? रिक्वेस्ट कोणाकडे येणार? सर्वांचं तिघांचं इक्वली महत्त्व आहे. इज इट क्लिअर? म्हणून या मॉडलला म्हणतात MVT मॉडल. MVT मॉडल, मॉडल, टेम्पलेट, व्ह्यू. ओके, त्याच्या करस्पॉन्डिंग फाईल्स आहेत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. हे कम्युनिकेशन होतं इंटरनली. हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगेलच. आता ॲक्च्युअल मी तुम्हाला ती जी फाईल आहे ती फाईल दाखवतो. त्या फाईलमध्ये ऑलरेडी माझ्याकडे आहे. GitHubच्या माध्यमातून तुम्हाला मी ते उपलब्ध करून देणारच आहे. बघा, हा माझा प्रोजेक्ट आहे. दिसला? याच्यातला settings.py फाईल बघू आपण पहिले, किंवा view.py फाईल पण बघू शकतो आपण. चला view.py फाईल बघू. ही view.py फाईल आहे.
view.py कुठे गेली? हां, ही. इज इट क्लिअर? बघा काय लिहिलेलं आहे इथे, एम्प्लॉई डेटा रिक्वेस्ट आहे ना. बघा फाईलकडे बघा काय लिहिलेलं आहे फाईलमध्ये, रिक्वेस्ट लिहिलेली आहे. रिक्वेस्ट कोणाकडे जाणार? रिक्वेस्ट मॉडल्सकडे जाणार. बघा models.py कडे रिक्वेस्ट जाणार आणि ते रिटर्न इथं होणार. कळलं? सोबतच टेम्पलेटला पण एक रिक्वेस्ट गेली, दिसते templates.py, नॉट template.py, emp.html टेम्पलेटच्या फोल्डरच्या आतमध्ये आहे प्रेझेंट. इज इट? या साऱ्या गोष्टी आहेत. बघा व्ह्यू फाईल कळली तुम्हाला, व्ह्यू फाईल कळली. आता आपण बघू टेम्पलेट फाईल कुठे आहे? तर टेम्पलेट फाईल कुठे तर तुम्हाला दिसेल इथं, टेम्पलेट दिसतं इथं, टेम्पलेट. इज इट टेम्पलेट फाईल? नॉट टेम्पलेट फाईल, टेम्पलेट फोल्डर. बघा इथे टेम्पलेट फोल्डर, मी याला ओपन करतो, दिसते emp.html, ही HTML फाईल आहे एक. इज इट? दिस इज द HTML फाईल, ओके. नेक्स्ट फाईल आहे कोणती माझी? नेक्स्ट फाईल आहे माझी models.py. बघा models.py काय काय मेन्शन केलं मी, त्या स्कीमा मेन्शन केला नाही. बघा स्कीमा दिसला तुम्हाला, काय काय आहे स्कीमामध्ये? एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी, इज इट? एम्प्लॉई ॲड्रेस. इज इट क्लिअर? हा स्कीमा कोणासोबत कम्युनिकेट करायचा आहे आपल्याला? डेटाबेससोबत. हा स्कीमा कुठं क्रिएट करायचा आहे? डेटाबेसमध्ये. करेक्ट. पण सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल? हा डेटाबेस तर बनवावं लागेल पहिले एक. तर आता आपण डेटाबेस बनवणार आहोत. कळलं? आणि डेटाबेस बनवल्यानंतर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर डेटाबेस कसा बनवायचा त्याच्या स्टेप्स माझ्याकडे आहे ऑलरेडी. मी त्याच्यावर थोडं R&D केलं. त्या कमांड्स आहेत, त्या कमांड मी अप्लाय करणार आणि मी डेटाबेस इन्स्टॉल करणार. तर माझं सर्वात महत्त्वाचं टार्गेट काय इथं? सर्वात पहिले व्हॉट इज माय टार्गेट? एक EC2 इन्स्टन्स. कोणता इन्स्टन्स? EC2 इन्स्टन्स. सर्व्हिस आहे AWS ची सर्व्हिस आहे. EC2 इन्स्टन्स मी लॉन्च करणार. त्याच्यामध्ये मी ओबंटू घेणार. काय घेणार? ओबंटू घेतल्यानंतर काय करणार? त्याच्यामध्ये MySQL डेटाबेस इन्स्टॉल करणार. कोणता डेटाबेस? MySQL. आणि एक वेळा इन्स्टॉल झालं याचं इंटिग्रेशन याच्यासोबत घडून आणणार. कळलं? म्हणजे मॉडेलसोबत याचं इंटिग्रेशन घडून आणणार. कळलं का मी काय म्हणत आहे? चला आता आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा मी जातो आहे आता AWSच्या वेबसाईटवर. ठीक आहे, कारण की मला करायची आहे ती गोष्ट. तर AWSवर आलेलो आहे मी. इथे जातो आहे मी आता. ऑलरेडी मी केलं होतं सकाळी लॉन्च, हा करून बघितलं. एनिवे टर्मिनेट करतो आहे इन्स्टन्सला. मी एक इन्स्टन्स क्रिएट करतो मी ॲक्च्युली. ठीक आहे. डॅशबोर्ड आहे, AWSचा सर्व्हर आहे. तुम्ही जेव्हा AWSचं अकाउंट ओपन कराल तेव्हा तुम्हाला असं दिसेल कदाचित. बघा असं एक तुम्हाला व्ह्यू दिसेल तिथे. कडला व्ह्यू. मी लाईव्ह डेटाबेससोबत काम करत आहो. लाईव्ह डेटाबेस आहे हा, प्रोजेक्टही लाईव्हच आहे हा. हा जो आहे ना डेटाबेस मी मुंबईमध्ये ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहे डेटाबेस? मुंबई. इथे दिसतं का तुम्हाला? मुंबईच कॉल्ड ॲज अ रिजन. म्हणजे मुंबईमध्ये माझा डेटाबेस राहणार आहे. कुठे ठेवणार आहे? मुंबईमध्ये. इथे दिसतं तुम्हाला मुंबई वर्ड. लक्ष द्या सर्वजण. सर्वात पहिले तुम्ही AWS अकाउंट रेफर करू नका. माझ्या स्लाईडवर लक्ष द्या. मी जे एक्झिक्युशन करून दाखवत आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिले मुंबई नावाच्या रिजनमध्ये मी हा डेटाबेस ठेवणार आहे आणि आता इथे कनेक्ट करायचा माझा टास्क आहे. तर मला डेटाबेस इन्स्टॉल करायचा आहे मला ओबंटू सर्व्हरमध्ये. तर मला ओबंटू सर्व्हर एका सर्व्हिसमार्फत मिळेल. त्या सर्व्हिसचं नाव आहे EC2 नाव. काय सर्व्हिसचं नाव? EC2. आता हे EC2 सर्व्हिसला कसं ॲक्सेस करायचं? सोपं आहे एकदम. एक तर तुम्ही सर्चमध्ये जा. सर्च दिसते तुम्हाला, त्या सर्चमध्ये जा आणि टाईप करा EC2. लक्ष द्या सर्वजण. अदरवाईज तुम्ही काय करा, या ऑप्शनमध्ये जा. या ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला, इथे मॅट्रिक्स दिसतो तुम्हाला, इथं क्लिक करा. इथे तुम्हाला EC2 दिसून येईल. दिसला EC2? इथे जाऊन क्लिक करा. केलं क्लिक मी इथे. दिस इज द EC2 सर्व्हिसच्या आतमध्ये मी आलेलो आहो. आणि इथे काय म्हटलं त्यांनी बघा, लॉन्च इन्स्टन्स. लॉन्च इन्स्टन्सचा अर्थ होते मला एक व्हर्च्युअल मशीन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? व्हर्च्युअल मशीन. मला एक सर्व्हर बनवायचा आहे म्हणून तिथं वर्ड आहे लॉन्च इन्स्टन्स. मी काय करणार, या लॉन्च इन्स्टन्समध्ये जाणार. गेलो लॉन्च इन्स्टन्समध्ये आणि सर्वात पहिल्यांदा इथं याचं पॅनल ओपन झालं आहे. आता बघा काय झालं पॅनल ओपन. नेम अँड टॅग्स. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सिम्पल आहे.
तुम्हाला तुमच्या सर्व्हरला काही नाव द्यायचं आहे का? डेफिनेटली मला द्यायचं आहे, मी देऊन देतो. काय नाव देणार? मुंबई सर्व्हर नाव दिलं माझ्या सर्व्हरला, नाव मी मुंबई सर्व्हर. आता या सर्व्हरची ऑपरेटिंग सिस्टीम मला कोणती हवी आहे ते मी इथून सिलेक्ट करू शकतो. इथं ॲमेझॉन लिनक्स आहे, मॅक OS आहे, ओबंटू आहे, विंडोज आहे, रेड हॅट आहे. मला घ्यायचं आहे ओबंटू. कोणतं घ्यायचं आहे मला? ओबंटू. मी काय करणार? ओबंटूवर क्लिक करणार. बघा, ज्याच्यावर मी क्लिक करणार तिथं असा कलर दिसेल तुम्हाला. ठीक आहे, बघा मी ओबंटूला क्लिक केलं, इथं कलर चेंज झाला, म्हणजे माझं ओबंटू सिलेक्ट झालं. याचा अर्थ उबंटू सर्व्हर आय हॅव सिलेक्टेड. सेकंड गोष्ट मी असं करत जाणार. नेक्स्ट गोष्ट आहे माझ्या सर्व्हरचा हार्डवेअर कॉन्फिगरेशन. सर्व्हरचा हार्डवेअर कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर सर्व्हर आहे हा, या सर्व्हरची 1 GB रॅम आहे आणि 1 CPU आहे सर्व्हरला. काय आहे सर्व्हरचं कॉन्फिगरेशन? दिसतंय सर्वांना प्रॉपरली? 1 GB रॅम आणि 1 CPU आहे त्या सर्व्हरकडे. मला हार्डवेअर लागेल ना सर्व्हर चालवायचं असलं तर मी एक मिनिमम कॉन्फिगरेशन घेतलं जे फ्री टायर इलिजिबल आहे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. मला याचे पैसे बिलकुल पडणार नाही. ठीक आहे, इज इट क्लिअर अप टू दिस? सेकंड गोष्ट काय, या सर्व्हरला मला जर लॉग इन करायचं असलं तर मला काय लागणार आहे? मला लागणार आहे एक फाईल, एक की लागणार आहे. काय लागणार आहे? की म्हणजे एक पासवर्डसारखी फाईल लागणार आहे. मला पासवर्डसाठी एक फाईल लागणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ की व्हॅल्यू पेअर. मला प्रायव्हेट की आणि पब्लिक की लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं इकडं प्रायव्हेट की काय असतं आणि पब्लिक की काय असतं मी सांगितलं होतं. तर मला इथं प्रायव्हेट की लागणार आहे. तर मी काय करणार? ही प्रायव्हेट की इथून डाउनलोड करणार, क्रिएट करणार आणि डाउनलोड करणार. बघा इथं ऑप्शन आहे क्रिएट न्यू की पेअर. कोणतं ऑप्शन आहे? क्रिएट न्यू की पेअर. तर मी काय करणार इथं सिम्पली क्रिएट न्यू की पेअरवर क्लिक करणार. ज्या कीचं नाव म्हणजे ज्या कीचा प्रकार आहे RSA अल्गोरिदम आहे क्रिप्टोग्राफीमध्ये. RSA 3 सायंटिस्टचे नावं आहेत ते RSA, तुम्हाला माहीत असेल कदाचित. ठीक आहे, या कीला एक नाव देणार मी. काय नाव देणार? जे मला द्यायचं आहे ते देऊ शकतो मी. UBUNTU ओबंटू _ मुंबई 01 असं एक नाव दिलं मी. 1 नंबरची की आहे. फॉर एक्झाम्पल -1. तुम्ही तुमचंही नाव देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि मी म्हटलं क्रिएट की पेअर. बघा क्रिएट की पेअर केलं मी. की इथं डाउनलोड झालेली आहे, दिसतं? की इज डाउनलोडेड हिअर. ओके, इज इट क्लिअर टू एव्हरीवन? देन नेक्स्ट स्टेप बघा. आतापर्यंत मी काय केलं सांगा? काय केलं आतापर्यंत मी? एक वेळा रिकॅप करून घेतो. सर्व्हरला नाव दिलं, नेम टू द सर्व्हरला नाव दिलं, ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट केली. सेकंड काय केलं? हार्डवेअर कॉन्फिगरेशन 1 GB रॅम आणि 1 CPU. एवढं झालं. आपण की पण बनवली. आपण काय बनवलं? सर्व्हरला की पण बनवली. की पण आपण क्रिएट करून चुकलेलं आहो. नेक्स्ट गोष्ट बघा आता इथे. नेक्स्ट पुढं काय करायचं आहे मला एक्झॅक्टली ते बघा. मी आता हा जो सर्व्हर आहे या सर्व्हरसाठी नेटवर्कच्या सेटिंग्स लागतील मला. काय लागेल? म्हणजे हा सर्व्हर कोणत्या नेटवर्कला कनेक्ट करायचा आहे. तुम्ही एक गोष्ट DCNमध्ये शिकलेले असाल, एक मेन नेटवर्क असतं आणि त्याला सब नेटवर्क्स कनेक्टेड असतात. इज इट क्लिअर? मेन नेटवर्क असतं आणि सब नेटवर्क असतं. हा कॉन्सेप्ट शिकला आहे का तुम्ही? येस ऑर नो? आणि या सब नेटवर्कला नंबर ऑफ नोड्स कनेक्टेड असतात. तर त्याचं सेटिंग आहे हे. मी डिटेलमध्ये जात नाही, उगाचच कन्फ्यूज व्हाल. मी डिफॉल्ट सेटिंग घेतो. हा खूप वेगळा टॉपिक बनून जाईल. आपल्याला एवढा डिटेलमध्ये जायचं नाही आहे. आपल्याला फक्त काय यूज करायचं आहे? एक सर्व्हर यूज करायचं. तर मी इथं डिफॉल्ट सेटिंग घेतो. एडिटवर जाणार मी. कुठं जाणार? एडिटवर जाणार. एडिटवर गेल्यानंतर क्लिक करणार. इथे डिफॉल्टच ठेवणार. बघा डिफॉल्ट दिसतं तुम्हाला? डिफॉल्ट. ओके, इथे सब नेटवर्क दिसेल तुम्हाला. काय दिसेल? सब नेटवर्क. म्हणजे मुंबईमध्ये टोटल 3 अवेलेबिलिटी झोन आहे. अवेलेबिलिटी झोन A, अवेलेबिलिटी झोन B आणि अवेलेबिलिटी झोन C. मुंबईमध्ये 3 डेटा सेंटर आहे. किती डेटा सेंटर आहे? 3 डेटा सेंटर. त्याच्यातलं मी डेटा सेंटर A घेणार. कोणतं डेटा सेंटर घेणार? डेटा सेंटर A. आणि त्या डेटा सेंटर A मध्ये ओबंटूचं सर्व्हर बनवणार आणि त्याच्यामध्ये SQL इन्स्टॉल करणार. हे माझं टार्गेट आहे. इज इट क्लिअर? तर मी काय करणार? इथे बघू शकता तुम्ही, इथे ऑप्शन आहे सबनेटचं सिलेक्शन. इथे दिसतं तुम्हाला? इथं तुम्हाला काय दिसतं? इथे दिसतं का A? वर्ड दिसतं का तुम्हाला? 1A दिसतं. इथं दिसतं 1C. इथं दिसतं 1B. इज इट क्लिअर? मला कोणतं घ्यायचं आहे डेटा सेंटर हे सिलेक्ट करायचं आहे. हे डेटा सेंटर सिलेक्ट करायचं आहे. केलं मी सिलेक्ट. इथून बघा
आय हॅव सिलेक्टेड दिस डेटा सेंटर. बघा आलं की नाही आलं चेक करा. आला इथं 1A, डेटा सेंटर 1A आलेला आहे इथे. नेक्स्ट टास्क काय करायचा आहे? नेक्स्ट टास्क मला काय करायचा बघा इथे केअरफुली. मला पब्लिक IP इनेबल करायचा. कोणता IP लागतो आपल्याला? पब्लिक लागतो की प्रायव्हेट लागतो? लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं तर कोणता IP लागतो? पब्लिक. प्रायव्हेट IP लागेल का? नाही. ऑन प्रिमायसेस प्रायव्हेट IP म्हणजे माझं ह्या कम्प्युटरचं कम्युनिकेशन त्या कम्प्युटरसोबत करायचं आहे, प्रायव्हेट IP न होऊन जाईल. पण लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी आपल्याला कोणता IP लागतो? पब्लिक IP लागतो. ओके, तर मी इथं सिलेक्ट केला पब्लिक IP म्हणजे ऑटोमॅटिकली मला पब्लिक IP असाईन होऊन जाईल. ऑटोमॅटिकली पब्लिक IP असाईन होऊन जाईल. स्टेप नंबर हे जे काही आहे ती. ओके, देन नेक्स्ट टास्क बघा. नेक्स्ट टास्क आहे फायरवॉल. कोणता नेक्स्ट टास्क आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीमची गोष्ट करतो, सर्व्हर इज ऑल्सो ऑपरेटिंग सिस्टीम. इज इट? सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम नाही का? तर प्रत्येक सर्व्हरला एक काय राहते? फायरवॉल राहते. काय राहते? फायरवॉल. काय राहते? फायरवॉल काय राहते? फायरवॉल इज अ काइंड ऑफ सिक्युरिटी. फायरवॉल इज कॉल्ड ॲज अ काइंड ऑफ सिक्युरिटी. फायरवॉल तुम्हाला एक सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. म्हणजे तुमचा कम्प्युटर आहे ना, तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादं तुम्ही ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करा, तुमचा ब्लॉक केला जाते. फायरवॉलचा मॅसेज येते, रिक्वेस्ट ब्लॉक करते तो. तर या फायरवॉलच्या सेटिंग आहे इथे. तर या सेटिंगमध्ये मी काय करतो? इनिशियली सर्वेच्या सर्वे प्रोटोकॉलला अलाउ करतो, कारण की आपण जस्ट एक बेसिक लेवलचं मॉडेल डेव्हलप करत आहे. तर मी फायरवॉलमध्ये सर्वांना काय करतो? अलाउ करतो. काय करतो? अलाउ. फायरवॉलचं मुळात उद्देश काय? डिनाय. काय उद्देश? डिनाय म्हणजे अननेसेसरी जर रिक्वेस्ट येत असेल, इट मे बी रिक्वेस्ट फ्रॉम द हॅकर टू ट्रॅक युअर डेटा, टू ट्रेस युअर डिटेल्स, टू गेट युअर डिटेल्स. मी काय करणार इथे? इनिशियली आपला सिक्युरिटीने आपल्याला कन्सेप्टला समजून घ्यायचा आहे. मी काय करतो? सर्वे प्रोटोकॉल काय करतो? अलाउ करतो. तसं पाहिलं तर मी कोणता प्रोटोकॉल अलाउ करायला पाहिजे? फक्त SQL डेटाबेस पुरता. कोणता? SQL डेटाबेस पुरता. पण मी इथं सर्व प्रोटोकॉलला अलाउ करतो. तर इथे आहे बघा, बाय डिफॉल्ट इथं तुम्हाला दिसेल SSH. ठीक आहे. SSH इज अ प्रोटोकॉल यूज टू कम्युनिकेट द रिमोट मशीन. SSH प्रोटोकॉलचा उद्देश काय? यूज टू कनेक्ट द रिमोट मशीन. मी हा SSH जो आहे हा न ठेवता सर्वांनाच अलाउ करतो. म्हणजे त्याच्यात SSHही आला, HTTP आला, सर्वच आले. मी काय करणार मग? सिम्पली इथे जाणार फायरवॉलच्या या रूलमध्ये. दिसतं तुम्हाला ऑल ट्रॅफिक दिसलं? ऑल ट्रॅफिक. काय केलं मी इथं बघा? ऑल ट्रॅफिकचा अर्थ कळला? ऑल ट्रॅफिकचा अर्थ काय कळला? सर्वांना मी इथं अलाउ केलं अलाउ. ओके, एवढं मी कंप्लीट केलेलं आहे. बस एवढ्या स्टेप्स मला करायच्या आहे. आणि सोर्स टाईप एनिवेअरचा अर्थ काय होती? दिसतं तुम्हाला? सोर्स टाईप एनिवेअर. सोर्स टाईप एनिवेअर म्हणजे या सर्व्हरला कोणीही पण कनेक्ट करू शकणार, कोणत्याही पण IP ने याला कनेक्शन करणं पॉसिबल आहे. त्याचा अर्थ हा होतो. चला आता मी याला लॉन्च करतो. भरपूर सेटिंग्स आहे अजून, पण तेवढा मला घ्यायच्या नाही आहे, कारण की आपला क्लासच वेगळा होऊन जाईल तो. ठीक आहे, मला फक्त बेसिक कॉन्फिगरेशन करून दाखवायचे आहे. तर मी काय करणार इथे आता? नेक्स्ट गोष्ट लॉन्च इन्स्टन्स. कळलं? लॉन्च इन्स्टन्सला मी क्लिक करणार. केलं क्लिक. बघा काय दिसतंय तुम्हाला इथे? सक्सेसफुल झालं. हे सक्सेसफुल झालं सक्सेसफुल. नंतर मला काय करायचं आहे बघा केअरफुली? व्ह्यू ऑल इन्स्टन्सेस. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? व्ह्यू ऑल इन्स्टन्सेसचा अर्थ होते तुम्ही जे सर्व्हर बनवले तुम्हाला एका ॲडमिन पॅनलवर ते सर्व्हर दिसतील. तर मी क्लिक करणार इथे व्ह्यू ऑल इन्स्टन्सेस. केला क्लिक. बघा माझा सर्व्हर इथे तुम्हाला दिसायला लागेल. दिसला? मुंबई सर्व्हर नाव दिलं होतं आपण त्याला. यस, हां, त्याचा ID आहे सर्व्हरचा. T2 मायक्रोचा अर्थ होते 1 GB रॅम आणि 1 CPU. ठीक आहे. कोणत्या अवेलेबिलिटी झोनमध्ये? डेटा सेंटर A मध्ये आहे. दिसलं तुम्हाला? डेटा सेंटर A 1A मध्ये आहे. इज इट क्लिअर? आता या सर्व्हरला मला कनेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे? कनेक्ट. तर हा कनेक्ट मी एक्सप्लिसिटली पण करू शकतो. म्हणजे एक टूल येतं रिमोट टूल, त्याचं नाव आहे मोबा एक्स्ट्रीम, आणि एक दुसरं टूल येतं पुट्टी नावाचं. पण मी एवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही. मी डिरेक्टली इच्छा इथंच कनेक्ट करेल. वेब बेस कनेक्ट करेल. कसं कनेक्ट करेल? वेब बेस. तर वेब बेस कनेक्ट कसं करता येते बघा. लक्ष द्या सर्वजणं. याला चेकबॉक्स केलं, दिसतं इथं? चेकबॉक्स केलं. चेकबॉक्स केल्यानंतर कुठे जाणार मी? कनेक्टवर जाणार. कुठं जाणार? हा ऑप्शन इनेबल होईल पहा. चेकबॉक्स काढला तर हा ऑप्शन डिसेबल झाला. चेकबॉक्सला क्लिक केला तर हा ऑप्शन काय झाला? इनेबल झाला. काय लिहू नाही इथे सांगा मला?
कनेक्ट लिहून आहे, मी कनेक्टवर क्लिक करणार. पुन्हा इथं कनेक्ट लिहून आहे बघा, दिसलं कनेक्ट तुम्हाला, दुसरा कनेक्ट. पुन्हा या कनेक्टवर क्लिक करणार. इथं मेन्शन केलेलं आहे तुमच्या सर्व्हरचा पब्लिक आय पी हा आहे, दिसला तुम्हाला पब्लिक आय पी. इज इट क्लिअर? आणि तुमच्या सर्व्हरचं युजर नेम आहे ओबंटू. युजर नेम काय आहे? ओबंटू. सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी काय लागतं? युजर नेम लागतं, पासवर्ड ऑलरेडी आपल्याकडे आहेच फाईलच्या स्वरूपात, आणि आय पी ॲड्रेस हा आहे त्याचा 3.110.148.148 हा आय पी ॲड्रेस आहे. लक्ष द्या सर्वजणं, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. एक जरी स्टेप मिस केली तर प्रोजेक्ट होणार नाही. चला आता मी पुढं जाणार. याच्यामध्ये लाईव्ह डेटाबेस आहे आपला. कनेक्टवर क्लिक करणार. मी कुठे क्लिक करणार? कनेक्टवर. कनेक्टवर क्लिक केल्यानंतर हे माझं सर्व्हर इथे दिसेल तुम्हाला, मुंबई सर्व्हर दिसतं. एस्टॅब्लिश होत आहे कनेक्शन. हा त्याचा पब्लिक आय पी आहे आणि हा त्याचा प्रायव्हेट आय पी आहे. कोणकोणता आय पी आहे? पब्लिक आय पी आणि प्रायव्हेट आय पी. याची व्हिजिबिलिटी आहे सर्वांना व्यवस्थित? नाही आहे. तर व्हिजिबिलिटीसाठी आपण प्रयत्न करू थोडे. मी काय करतो, याचं हे करतो, Ctrl++ करून बघतो, बघूया व्हिजिबिलिटी मिळते की नाही मिळत. तर दिसत आहे आता सर्वांना व्यवस्थित? इज इट क्लिअर? व्हिजिबिलिटी इज ओके राईट नाव. आता इथं कमांड्स मला काही टाईप करायचे आहे. त्या कमांड्स याच्यासाठी महत्त्वाचे आहे. मला डेटाबेस इन्स्टॉल करायचा. काय इन्स्टॉल करायचं आहे मला इथे? डेटाबेस. तर हे त्याचं तुम्ही बघितलं असेल असं कुठंतरी, अशा कमांड लाईन इंटरफेस बघितलं असेल. लिनक्समध्ये त्याला टर्मिनल म्हणतात. टर्मिनल म्हणतात ना. आणि लिनक्समध्ये इन्स्टॉलेशन आपण जनरली टर्मिनलच्या माध्यमातून करत असतो. कुठून करत असतो? टर्मिनलच्या माध्यमातून. आता मी इन्स्टॉलेशन करणार इथे बघा, 1 by 1 इन्स्टॉलेशन. माझ्याकडे स्टेप्स रेडी आहेत. तर सर्वात पहिल्यांदी स्टेप्स आहे, इथे मी एक डॉक्युमेंटेशन्स पण बनवलेलं आहे त्याचं बघा. दिसली पहिली स्टेप? पहिली sudo su मायनस. हे देणार मी तुम्हाला स्टेप सर्व. sudo su मायनस याचा मिनिंग मी सांगत बसत नाही, कन्फ्युजन होईल, सांगणार नाही मी सध्याच्या सेशनमध्ये. ह्या कमांड मी चुपचाप करणार एंटर. जे आवश्यक आहे त्याला एक्सप्लेन करणार. ओके, sudo su मायनस पहिली कमांड टाईप केली. सेकंड कमांड बघा आता मी टाईप करत जाणार. सेकंड कोणती आहे? sudo apt अपडेट. अपडेट म्हणजे मी अपडेट करणार, माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट करणार. तर हे सेकंड कमांड झाली माझ्यासाठी बघा. कंट्रोल पेस्ट एंटर करणार. बघा अपडेट होणं सुरू झालेलं आहे. दिस इज कॉल ॲज अपडेट. ऑपरेटिंग सिस्टीमला काय केलं मी? अपडेट केलं. काय केलं? अपडेट. आता इथं दिसत असेल तुम्हाला अपडेट होणं सुरू आहे 91%. अपडेट पटकन होऊन जातं. ओके, तर अपडेट कंप्लीट झाल्यानंतरच्या नेक्स्ट कमांड मी चालवणार 1 by 1. ओके, यू कॅन सी अपडेट इज गोईंग ऑन. अपडेट सुरू आहे. अपडेट सुरू आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. अपडेट झाल्यानंतरची नेक्स्ट कमांड कोणती आहे सांगा मला? ही कमांड कळली सर्वांना? apt इन्स्टॉल MySQL सर्व्हर. म्हणजे काय? मला आता MySQL सर्व्हर काय करायचं? इन्स्टॉल करायचं. कॉपी केलं इथनं मी, इथे आलो आहे. कंप्लीट झाला अपडेट बघा. 84 पॅकेजेस अपग्रेडेड. किती पॅकेजेस अपग्रेडेड झाले? 84. आता नेक्स्ट कमांड आहे कोणती? SQL सर्व्हर मला इन्स्टॉल करायचं आहे. MySQL सर्व्हर कळलं का? हे मला इन्स्टॉल करायचं आहे. ही कमांड इथे मारणार मी. ठीक आहे, एंटर केलं. इथे एंटर केलं मी बघा. इथे तुम्हाला विचारलं डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. याचा अर्थ हा होतो जेव्हा तुम्ही कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता तेव्हा एस किंवा नो येतं लिहून. कळलं तुम्हाला? तर मी इथं टाईप करणार आहे आय वॉन्ट टू इन्स्टॉल. एंटर. बघा MySQL डेटाबेस इन्स्टॉल होणं सुरू झालेलं आहे. इज इट क्लिअर? प्रोग्रेस कळत आहे का? थोडं थोडं, नॉट हाय लेवल. थोडं बेसिक जरी कळत असेल. आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट एवढंच आहे की MySQL डेटाबेस इन्स्टॉल करायचं आपल्याला. कळलं? आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट क्लाउड कम्प्युटिंग शिकणं नाही आहे. आपलं टार्गेट एवढंच आहे की MySQL डेटाबेस आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही शिकून फायदा नाही सध्याच्या कंडिशनला. MySQL डेटाबेस महत्त्वाचा आहे. ओके, बघा इथे स्टेप सुरू आहे इन्स्टॉलेशनच्या. इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे सक्सेसफुली. ठीक आहे, आता पुढच्या स्टेप्स आपण बघू 1 by 1. पुढं काय करायचं आहे? पुढं काय करायचं आहे? MySQL डेटाबेस इन्स्टॉल झाला, तो सुरू करायचा आहे. काय करायचं आहे? सुरू. तर एक सर्व्हिस आहे systemctl स्टार्ट MySQL. काय सर्व्हिस आहे? डेटाबेस इन्स्टॉल झाला, तो सुरू तर करावा लागेल ना. एखादं सॉफ्टवेअर तुम्ही कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलं, ते सुरू करण्यासाठी डबल क्लिक करावं लागतं ना. ती कमांड आहे ही स्टार्ट MySQL. कारण की लिनक्स हे कमांड लाईन बेस असतं. ओके, मी इथे जाणार आता. लक्ष द्या.
पेस्ट केलं इथे मी, एंटर. सक्सेसफुली डेटाबेस सुरू झालेला आहे, कारण की इथं कोणत्याच प्रकारची एरर मिळालेली नाही, म्हणजे डेटाबेस सुरू झालेला आहे. सेकंड गोष्ट आपण बघू वन बाय वन. आता आपल्याला काय करायचं आहे, MySQL डेटाबेस तर आपण सुरू केला, पण त्या MySQL डेटाबेसला एक्सटर्नली सर्वांना कनेक्ट करता आलं पाहिजे. काय व्हायला पाहिजे, एक्सटर्नली सर्वांना कनेक्ट करता आलं पाहिजे. त्याच्या सिक्युरिटीसाठी आपण त्याची सिक्युरिटी कमी करून ठेवू. काय करू त्याची सिक्युरिटी कमी करू म्हणजे काय, MySQL डेटाबेस जेव्हा इन्स्टॉल होतो तुमच्या सर्व्हरवर, तेव्हा बाय डिफॉल्ट तो कोणालाच अलाउ करत नाही ॲक्सेस. तो कोणालाच ॲक्सेस काय करत नाही, अलाउ करत नाही. तर मला काय करावं लागतं, त्याच्या काही सिक्युरिटीजला मला काय करावं लागतं, डाऊन करावं लागतं. काय करावं लागतं, त्याची सिक्युरिटी डाऊन करावी लागते. तर मी त्याची सिक्युरिटी डाऊन करतो थोडी. कॉपी करतो मी इथून आणि इथे जाऊन पेस्ट करतो त्याला. बघा, एंटर. पहिलं विचारलं येस ऑर नो, तर मी काय म्हणणार, हां इथे वाय लिहिणार. ह्या स्टेप्स मी स्वतः हे केलेल्या आहेत. नंतर म्हणणार तुम्हाला सिक्युरिटी कोणत्या लेवलची पाहिजे, तर तिथं काय लिहिलं आहे मी, 0 म्हणजे लो लेवलची, बिकॉज आपण साधा एक बेसिक प्रोजेक्ट करत आहोत. सध्या सिक्युरिटी हे आपलं हे नाही आहे, आपलं टार्गेट हे आहे फक्त डेटाबेसला कनेक्ट करणे. तर मी 0 म्हटलं. देन बाकीच्या ज्या टर्म्स आहेत त्याला नो म्हणतो मी. 3 वेळा नो आहे, तर 3 टाइम्स नो म्हणतो. इथे एक नो म्हटला, नंतरचा नेक्स्ट नो म्हटला, नंतरचा नेक्स्ट म्हटला नो, आणि इथं वाय म्हणतो सिम्पली. ठीक आहे, एंटर. हा झाला माझा ऑल डन. हा झाला माझा MySQL डेटाबेस प्रॉपरली इन्स्टॉल्ड. इज इट क्लिअर? MySQL डेटाबेस माझा प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. इज इट क्लिअर? या स्टेप्सला समजून घेण्याचा प्रयत्न नका करू, याला ब्लँकली फॉलो करा. झालं? देन मी काय करणार, MySQL डेटाबेसला लॉग इन करणार. बघा, पासवर्ड ऑलरेडी मी सेट करून ठेवलेला आहे. कॉपी करणार, इथे जाऊन पेस्ट करणार. कॉपी पेस्ट. काही स्टुडंट्सला कदाचित डोक्यावरून जात असेल, जाऊ द्या. या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाही, ह्या ऑलरेडी मी प्रोव्हाइड केलेल्या आहे तुम्हाला. बघा, पेस्ट केलं मी इथे. याला काय झालं बघा, काय म्हटलं त्यांनी, सुडो लिहायचं आहे तिथं, एस सुडो, आणि हे पेस्ट केलं इथं मी. बघा, कायला एंटर पासवर्ड, ROOT, रूट इज अ पासवर्ड. इज इट क्लिअर? दिस इज माय MySQL. MySQL इज सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. MySQLला मी इन्स्टॉल केलेलं आहे. MySQLला मी इन्स्टॉल केलेलं आहे. देन नेक्स्ट स्टेप्स बघा काय करायचं आहे मला. मी पुढं अजून जाणार, एक डेटाबेस क्रिएट करणार एम्प्लॉई नावाचा. कोणता डेटाबेस क्रिएट करायचा आहे मला, एम्प्लॉई नावाचा डेटाबेस क्रिएट करायचा. इथे दिलेल्या स्टेप्स. मी एक डेटाबेस क्रिएट करतो एम्प्लॉई नावाचा. इथून डिटेल्स कॉपी करतो, इथे जाऊन पेस्ट करतो. माझ्या सर्व्हरवर जाऊन मी पेस्ट करणार त्या डिटेल्स, मला लक्षात येईल. Ctrl+V, एक्झिट. ओके, आता मी जाणार MySQL डेटाबेसमध्ये. ह्या ज्या क्वेरीज आहेत ना, ह्या क्वेरीज कळल्या का तुम्हाला? डू यू गॉट द मिनिंग ऑफ दिस क्वेरीज? जस्ट सी केअरफुली. दीज आर द क्वेरीज. कोणकोणत्या क्वेरीज आहेत इथे? एम्प्लॉई नावाचा डेटाबेस क्रिएट करणं, त्याचा पासवर्ड मी सेट केला, युअर पासवर्ड. डेटाबेसचा त्या एक युजर बनवला रिमोटली कनेक्ट करण्यासाठी, प्रिव्हिलेजला फ्लश केलं, एक्झिट केलं. इज इट क्लिअर? ह्या डिटेल्स मी इथे बनवलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट स्टेप बघा, हे तुम्हाला फॉलो करता येईल. नेक्स्ट स्टेप, मला त्या डेटाबेसला एक कॉन्फिगरेशन करायचं आहे. त्याला म्हणतात बाइंडिंग करणं, बाइंड कॉन्फिगरेशन, बाइंड ॲड्रेस सेट करणं. आता हे काय आहे, डिटेल्समध्ये मी जाणार नाही. ओके, सिम्पली इथे बघा, माझं टार्गेट तुम्हाला सांगितलं, फक्त मला काय करायचं आहे, कॉन्फिगरेशनच करायचं आहे. दॅट इज माय टार्गेट. ओके, तर इथे मी हे केलं, एंटर करतो. आय टाईप करणार, इथे जाऊन 1 सेकंड, एस्केप. ओके, 1 सेकंड. हां, हे बघा, कॉन्फिगरेशन मी करणार. इथे तुम्हाला एक दिसेल तिथं टर्म, बाइंड ॲड्रेस नावाची टर्म दिसेल. दिसते का टर्म, बाइंड ॲड्रेस? इज इट विजिबल? ओके, नॉट विजिबल. 1 सेकंड. हां, Q:1 सेकंड, अगेन 1 टाइम. ओके,
बघा इथे एक तुम्हाला फील्ड शोधायची आहे. ही फील्ड आहे ती कोणती फील्ड 127 जी फील्ड दिसते ना तुम्हाला त्याला चेंज करायचं आहे 0.0.0 असं चेंज करायचं आहे. मी काय करतो इथे जातो मी आणि ते एक फील्ड शोधतो. इथे रिझॉल्युशन मी काय केलेलं आहे खूप कमी केलेलं आहे ना त्याच्यामुळं मला दिसत नाही आहे प्रॉपरली. ओके इथे जातो मी ती फील्ड शोधायची आहे मला. बाइंड ॲड्रेस म्हणतात त्याला ॲक्च्युली. क्यू कंट्रोल मायनस आता दिसेल मला कदाचित. हां ती मला दिसलेली आहे फील्ड. ती फील्ड ही आहे इथे असेल ती. कंट्रोल आहे WQ कोलन insert stands for I. दिसतंय का तुम्हाला फील्ड? बाइंड ॲड्रेस फील्ड दिसतंय का? हां इथं आहे फील्ड दिसली. बाइंड ॲड्रेस दिसली फील्ड. दिस इज द फील्ड बाइंड ॲड्रेस. किती आहे ते 127.0.0.0 त्याला सेट करायचं आहे मला ॲज अ 1. क्यू कंट्रोल VI एडिटर वापरतो मी. फिमनं प्रॉब्लेम होत आहे. VI एडिटर पण आहे एक. हां ही फील्ड आहे ती. बाइंड ॲड्रेस दिसला. सेकंड असं का बरं होत आहे मग कळत नाही. क्यू कंट्रोल पुन्हा एक वेळा घेतो मी. VI हां बाइंड ॲड्रेस इन्सर्ट केल्यानंतर त्या फील्डकडे पोचतच आहे मी. हां मिळालं मला. बघा इथं काय चेंजेस करायचे आहे मला. व्हॉट आर द चेंजेस? बाइंड ॲड्रेस इज इक्वल्स टू 0.0.0 दॅट इज माय टार्गेट ओनली. थोडा कम्प्युटर हँग झालेला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे. त्याला 0.0.0 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. थोडा पॉज घेतो. हेस्टिली केलेलं चालत नाही. ते बघा लॅगिंग आहे बटनमध्ये. बस एवढं मला झालं माझं की आय हॅड डन. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? समजण्यास अडचण आहे का सांगा मला. अडचण असेल तर तसं सांगा. MySQL कॉन्फिगरेशन ओके. इन्सर्ट मोड it is not supporting. Okay, I will wait for some time. बटन लॅगिंग करत आहे. माझा अप्रोच एकदम करेक्ट आहे. आपल्याला हा ॲड्रेस किती सेट करायचा लक्ष द्या.
आपल्याला हा जो ॲड्रेस आहे इथे हा किती सेट करायचा एवढं टार्गेट आहे माझं फक्त. इट शुड बी 0.0.0.0 दॅट आय नीड टू सेट ओनली. ओके, एवढं मला एक सेटिंग करायचं आहे याच्यामध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ बाइंड ॲड्रेस. ते होत नाही आहे. What I will do, very simple, :W::Q. मी याला माझ्या पद्धतीनं करतो. आता हे असं होत नाही आहे तर माझी पद्धत वेगळी आहे थोडी. चला, मोबाईल एक्स्ट्रीम याच्यात पाहतो कुठे आहे. Python packages, Mobile Extreme. Okay, there are different ways. As such, सर्व्हरचा IP ॲड्रेस किती आहे? दिस इज अ सर्व्हर IP ॲड्रेस. देन सर्व्हरचा IP ॲड्रेस इथं मेन्शन करणार मी. तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधून करू शकता. स्पेसिफाय युजरनेम इज Ubuntu, UBUNTU, Ubuntu. ॲडव्हान्स SSH सेटिंग. फाईलचं नाव काय आहे? नेम ऑफ द फाईल ubuntu-mumbai.pem. ओके, हे बघा, ऑलवेज मी झालेला सर्व्हरला लॉग इन. दिस इज द अनादर वे. माझ्याकडे भरपूर वेज आहेत. देन sudo SUDO -, सर्व्हरला मी लॉग इन केलेलं आहे. आता मी काय करणार, ती जी फाईल आहे त्या फाईलचं नाव काय होतं रे? त्या फाईलचं नाव कोणतं होतं? ही होती ती फाईल. तर मला बाइंड ॲड्रेस किती करायचा आहे? 0 करायचा आहे. मी जाणाऱ्या फाईलमध्ये एंटर करणार आणि इथं इझिली मला ते करू देणारा कम्प्युटर. ओके, तो बाइंड ॲड्रेस इज इक्वल्स टू, बघा लक्ष द्या, बाइंड ॲड्रेस किती करतो आहे मी? 0.0.0. दॅट्स इट, झालेलं आहे. :WQ. WQचा अर्थ ते सेव्ह करणं. :WQचा अर्थ ते सेव्ह करणे. बाइंड ॲड्रेस सेव्ह झालेला आहे. आता मी काय करतो, MySQL सर्व्हरला लॉग इन करतो. बघा, पुन्हा MySQL सर्व्हर मी रिस्टार्ट करतो, कारण की मी त्याच्यामध्ये काही सेटिंगचे कॉन्फिगरेशन्स केले. ओके, MySQL सर्व्हर स्टार्ट झालेला आहे. देन मी त्या सर्व्हरला लॉग इन करणार. आता Ctrl+C लॉग इन करणार. बघा, लॉग इन झालेला आहे सर्व्हरला. Ctrl+V, पासवर्ड काय आहे? ROOT रूट. बघा, हे MySQL. शो डेटाबेसेस दिसतंय ना व्यवस्थित सर्वांना? शो डेटाबेसेस, एंटर. दीज आर द डेटाबेसेस. इज इट? कोणता रेकॉर्ड बनवला होता आपण? एम्प्लॉई नावाचा बनवला होता. इज इट क्लिअर? एम्प्लॉई रेकॉर्ड वी हॅव ऑलरेडी क्रिएटेड. देन सेकंड गोष्ट याच्यामध्ये आपण पाहू शकतो, एम्प्लॉई आपण बनवला होता डेटाबेस. त्याच्यामध्ये यूज एम्प्लॉई यस, डेटाबेस चेंज, शो टेबल्स कमांड माहीत आहे ना तुम्हाला? टेबल एम्प्टी आहे, काहीच नाही, एम्प्टी सेट आहे. आता मला काय करायचं आहे, माझ्या जँगोचं इंटिग्रेशन याच्यासोबत घडून आणायचं आहे. एवढं इन्स्टॉलेशन कळलं सर्वांना? स्टेप्सच आहे, स्टेप्स फॉलो करायच्या ब्लँकली. जास्त विचार करू नकायचा, स्टेप्स फॉलो करा सिम्पली. आता मी जाणार आहे माझ्या ॲक्च्युअल प्रोजेक्टवर. बघा, सर्वात महत्त्वाची फाईल याच्यामध्ये settings.py. कोणती फाईल आहे महत्त्वाची? settings.py. तर मी settings.py फाईलवर जाणार. लक्ष द्या सर्वजण प्लीज, PPTकडे बघा. settings.py, या settings.py वर मला डिटेल्स मेन्शन करावं लागणार आहे. बघा, एवढ्या डिटेल्स मी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत. फक्त मला एक डिटेल चेंज करावी लागणार याच्यात. दॅट इज कॉल्ड ॲज अ
आय पी ॲड्रेस काय चेंज करायचा आहे इथं मला? आय पी ॲड्रेस का चेंज करायचा आहे? मी जँगोमध्ये आलेलो आहे, जँगोमध्ये मी आलेलो आहे, मला इथं आय पी ॲड्रेस चेंज करायचा आहे, कारण की आता माझ्या सर्व्हरचा आय पी ॲड्रेस डिफरंट आहे. माझ्या सर्व्हरचा आय पी ॲड्रेस कोणता आहे तुम्हाला माहीत आहे? कोणता आय पी ॲड्रेस? 3.110.148.148. दिस इज द आय पी ॲड्रेस ऑफ माय सर्व्हर. मी काय करणार? जँगो फ्रेमवर्कमध्ये येणार आणि माझ्या सर्व्हरचा आय पी ॲड्रेस चेंज करणार. बघा, दिस इज द न्यू आय पी ॲड्रेस. तर हा आय पी ॲड्रेस मी चेंज केला आहे इथे, कंट्रोल व्ही. आय पी ॲड्रेस चेंज झाला, कंट्रोल एस करणार. फाईल सेव्ह झालेली आहे, सेव्ह झालेली आहे. आता काही महत्त्वपूर्ण कमांड्स आहे, त्या कमांड्स मला अप्लाय करायच्या आहे. कमांड कोणत्या बघूया आपण वन बाय वन. हे केल्यानंतर ज्या कमांड्स आपल्याला लागतील त्या कमांड्स मी आता वापरणार आहोत. ठीक आहे. तर पहिली कमांड आहे, सर्वात पहिल्यांदा तुमच्या सिस्टीममध्ये जँगो इन्स्टॉल असायला पाहिजे. काय इन्स्टॉल असायला पाहिजे? जँगो. जँगो कसं इन्स्टॉल करणार? मी तुम्हाला त्याचं दिलेली आहे माहिती, मी देणार तुम्हाला माहिती जँगो कसं इन्स्टॉल करायचं. सेकंड कोणती आहे? तुम्हाला माय एस क्यू एल सोबत काय करायचं आहे? कम्युनिकेशन करायचं. कोणासोबत कम्युनिकेशन करायचं आहे? माय एस क्यू एल सोबत. पण माय एस क्यू एल सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी तुमच्या सिस्टीममध्ये तुम्हाला एस क्यू एल क्लायंट लागेल. काय लागेल? एस क्यू क्लायंट माहीत आहे ना, क्लायंट सॉफ्टवेअर लागेल. तर क्लायंट सॉफ्टवेअर ऑलरेडी इथं दिलेलं आहे, त्याची स्टेप दिलेली आहे. आता महत्त्वाचं आहे मेक मायग्रेशन. कोणती कमांड आहे सांगा? मेक मायग्रेशन. मेक मायग्रेशनचा अर्थ काय होते तुम्हाला सांगतो. मेक मायग्रेशनचा अर्थ होते मॉडेल्स नावाची जी फाईल्स आहे, models.py दिसतं तुम्हाला, models.py. काय काय models.py मध्ये? एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी आणि एम्प्लॉई ॲड्रेस, ह्या गोष्टी तुम्हाला डेटाबेसमध्ये टाकायच्या आहे. इज इट क्लिअर? तर दॅट इज कॉल्ड ॲज अ models.py. तर models.py ही कमांड मी इथं मारणार. बघा, models.py. सर्वात पहिले मी चेक करतो एल एस म्हणजे मी डेटाबेसच्या अंदर आहे ना? करेक्ट आहे मी. नॉट डेटाबेस, जँगोच्या अंदर आहे की नाही आहे ते चेक केलं मी. ही कमांड मी इथे यूज केली. py मेक मायग्रेशन्स. बघा काय लिहून आलं? नो चेंजेस डिटेक्टेड म्हणजे माझं स्कीमा बनलेला आहे. काय बनला? माझा स्कीमा बनला. आणि आता सेकंड कमांड मारणार मी py मायग्रेट, म्हणजे हे चेंजेस त्या डेटाबेसमध्ये जाऊन अप्लाय कर. काय काय अप्लाय कर? एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई सॅलरी, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई ॲड्रेस, ह्या माहिती तुम्ही काय करा? डेटाबेसमध्ये जाऊन चेंज करा. दॅट इज कॉल्ड ॲज अ मायग्रेट. आता मी मायग्रेट कमांड मारणार. बघा, मायग्रेट कमांड केल्यानंतर काय होणार? ही मायग्रेट कमांड आहे, इथून मी कॉपी करणार मायग्रेट कमांड. कॉपी, दिस इज द मायग्रेशन. दिसत्या सर्वांना प्रॉपरली? मायग्रेट कमांड. बघा, मायग्रेट कमांड केल्यानंतर काय होतं? इज इट क्लिअर? दिस इज द मायग्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज मायग्रेशन. सर्व ओके आलं म्हणजे मायग्रेशन इज सक्सेसफुल. तुम्ही इथं चेक करू शकता. मायग्रेशनमध्ये तुम्हाला दिसत आहे बघा काय काय दिसत आहे. बघा, युजर नेम दिसत आहे, ईमेल ॲड्रेस दिसत आहे, देन परमिशन दिसत आहे. बघा इथे सर्व फील्ड तुम्हाला दिसत आहे क्लिअर कट. लास्ट नेम बघा, ह्या परमिशन दिसत आहे तुम्हाला. मायग्रेशनमध्ये चेक करा, या साईडनं दिसत आहे. म्हणजे हे चेंजेस डेटाबेसमध्ये अप्लाय झालेले आहे याचा अर्थ. नेक्स्ट गोष्ट बघा इथे काय आहे. हे केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला? आता युजर क्रिएट करायचा आहे. काय करायचं आहे? युजर ॲडमिन पॅनल बनवायचा आहे. काय बनवायचं तुम्हाला? ॲडमिन पॅनल. ॲडमिन पॅनल कसं बनवणार तुम्ही? तर ॲडमिन पॅनल बनवण्यासाठी ही कमांड आहे. कोणती? manage.py क्रिएट युजर, क्रिएट सुपर युजर. तर ही कमांड मी इथून घेणार. इट इज फॉर टू क्रिएट द युजर. कॉपी केली ही कमांड मी इथं पेस्ट केलेली आहे, बघू शकता तुम्ही. इथे काय म्हटलं त्यांनी? युजर नेम द्या म्हणत आहे. काय म्हणत आहे इथे बघा? युजर नेम द्या म्हणत आहे. युजर नेम काय टाकू इथे? तर मी टाकतो युजर नेम स्टुडंट्स, STUDENT. स्टुडंट इज अ युजर नेम. व्हॉट इज अ पासवर्ड? आय विल गिव द पासवर्ड ॲज नॉट पासवर्ड. ईमेल ॲड्रेस म्हणतो इथे STUDENT student@gmail.com. gmail.com. आणि आता पासवर्ड विचारतोय. पासवर्ड काय करणार मी? ROOT रूट हा पासवर्ड आहे. पण हा पासवर्ड तुम्हाला बायपास करायचा आहे का? म्हणजे खूपच छोटा पासवर्ड आहे म्हणताय. मी म्हणतो यस, हाच पासवर्ड ठेवा, कंटिन्यू करा. खाली लिहिलेला आहे बायपास पासवर्ड व्हॅलिडेशन. म्हणजे मला खूप सिक्युरिटी नाही ठेवायची आहे, तर मी यस म्हणतो. यस, तर डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे, युजर सक्सेसफुली ॲड झालेला आहे. आता त्या टर्मिनलला मला लॉग इन करायचं आहे. कसं लॉग इन करणार? तर त्याच्यासाठी मला एक कमांड मारावी लागेल. सर्वात पहिले मला जँगो सुरू करावं लागेल. काय सुरू करावं लागेल? जँगो सुरू केलं आहे मी. बघा, कॉपी कमांड केली इथून.
py manage.py run server कमांड आहे. कोणती कमांड आहे? py manage.py run server. ती कमांड मी इथं टाईप केली, एंटर केलं, माझं सर्व्हर आता सुरू होऊन जाईल. बघा सर्व्हर सुरू झालेलं आहे. डिफॉल्ट पेज कोणतं आहे बघा, हे दिसतं तुम्हाला, दिस इज अ डिफॉल्ट पेज, ॲडमिन पेज. इथं कॉपी केलं मी या पेजवर, ब्राउझरवर जाणार, सिम्पली कंट्रोल व्ही करणार, इथे कंट्रोल व्ही, एंटर. बघा आलो आहे मी लॉग इन पेजवर. युजर नेम काय आपलं, व्हॉट इज अ युजर नेम? स्टुडंट इज अ युजर नेम, STUDENT, स्टुडंट इज अ युजर नेम. व्हॉट इज अ पासवर्ड? पासवर्ड इज अ रूट इज अ पासवर्ड. लॉग इन केलेलं आहे मी, बघा लॉग इन केलं आहे, झालं. इथं टेबल बनला, इथं बघा, इज इट एम्प्लॉईचा टेबल बनला इथं. पण मला इथं डिस्प्ले करायचे आहे डिटेल्स, समजा म्हणजे एंट्री करायची. पहिली एंट्री करणार मी इथे, बघा ॲड एंट्री. हां, पहिली एंट्री ॲड करणार मी. एम्प्लॉई नंबर 1 यूज एम्प्लॉई नेम फॉर एक्झाम्पल मी टाकलं RAMA रामा. एम्प्लॉई सॅलरी टाकली मी इथं फॉर एक्झाम्पल, असा एक रँडम नंबर टाकला. आणि एम्प्लॉई ॲड्रेस टाकला समजा अमरावती. इज इट डिटेल्स मी सेव्ह केल्या. काय झालं, ह्या टेबलमध्ये ह्या डिटेल्स सेव्ह झालेल्या आहे. पण ह्या डिटेल्स मला आता डेटाबेस लेवलवर बघायच्या आहे. कशा बघणार मी सांगा? शो टेबल्स. कोणता टेबल दिसलाय तुम्हाला बघा इथे? एम्प्लॉई टेबल दिसतोय. हां, काय कसं लिहिणार इथे? यूज TESTAPP_EMPLOYEE एम्प्लॉई. कमांड कोणती आहे एक्झॅक्ट सांगा मला. टेबल तुम्हाला पाहायचं आहे, कोणती कमांड आहे? विच विल बी द कमांड? इथं मी शेवटी लिहिलेलं आहे शो टेबल्स. ओके, शो टेबल्स. यूज कमांड डेटाबेससाठी असते. शो टेबल्स ही कमांड मी इथं मारली. शो टेबल्स दिसलं तुम्हाला टेबल्स. आणि तो टेबल्स तुम्हाला काय करायचा आहे फायनली, त्याच्यातला डेटा पाहायचा आहे. कसा पाहणार? कॉपी केलं मी इथून. इज इट क्लिअर? बघा डेटा आलेला आहे त्या टेबलमध्ये. आणि हा डेटा मला आता वेबसाईटवर दिसायला पाहिजे. कुठं दिसायला पाहिजे? वेबसाईटवर. कसा दिसणार तो डेटा मला वेबसाईटवर सांगा? व्हेरी सिम्पल. आय हॅव वन URL. दिस इज द URL. यू कॅन सी EMP डेटा दिसला URL. हा डेटा मी इथून कॉपी करणार URL आणि इथे जाऊन पेस्ट करणार. इज इट क्लिअर? कंट्रोल व्ही, एंटर करणार. बघा हा डेटा तुम्हाला दिसला पहिला डेटा. एम्प्लॉय लिस्ट. आता ही एम्प्लॉय लिस्ट तुम्हाला अपडेट करायची आहे फॉर एक्झाम्पल. कशी अपडेट करणार? इथून अपडेट करणार. ॲड अनादर एम्प्लॉई. इज इट क्लिअर? लक्ष द्या इकडे. ॲड अनादर एम्प्लॉई. एम्प्लॉई नंबर 2 नेम निशांत. सॅलरी XYZ. ॲड्रेस अकोला फॉर एक्झाम्पल. सेव्ह. हा डेटा डेटाबेस लेवलवर रिफ्लेक्ट होणार का? तर यस होणार. बघा एक एंट्री अजून ॲड झाली. सेकंड गोष्ट, या पेजला रिफ्रेश करा. इथे कडली डिटेल्स, सेकंड डिटेल्स ॲड झाली. प्रोजेक्ट कडला का? काय काय स्टेप्स आहे प्रोजेक्टमध्ये? काय काय स्टेप्स आहे की डोक्यावरून गेला? दीज आर द स्टेप्स. इवन यू कॅन डिलीट द एंट्री ऑल्सो. एंट्री कशी डिलीट कराल? एम्प्लॉई 2 मला डिलीट करायचा आहे. कसा डिलीट करणार? सिलेक्ट केला, डिलीट, नंतर गो. CRUD ऑपरेशन. यस आय एम शुअर एम्प्लॉई डिलीट झालेला आहे. इथे रिफ्रेश करा. इथून एक एम्प्लॉईची एंट्री उडाली, रामा. इथे जा डेटाबेसवर, इथे बघा एकच एंट्री आहे. तर तुम्ही अशा एंट्र्या करू शकता. दिस इज वाय जँगो प्रोव्हाइड अ डायनॅमिसिटी, डायनॅमिक इन नेचर. हे मला सांगायचं आहे इथे. ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. कोणत्या स्टेप्स दिल्या मी? दीज स्टेप्स यू नीड टू फॉलो इन अपकमिंग सेशन. हे बघा, दीज आर द हॅपनिंग्स. कंट्रोल C. डेटाबेसला मी हे करतो, स्टॉप रेकॉर्डिंग. ओके, रेकॉर्ड.